हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू मुक्ताई क्रिएशन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आई वडिलांच्या नावावरून मुलांची कॉम्बिनेशन नावे पाहणार आहोत। खूप सुंदर सुंदर नावे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। अंश आणि स्वरा यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे, स्वरांश। खूप सुंदर असं हे नाव आहे। पुढील नाव आहे सानिया आणि रोनक यावरून कॉम्बिनेशन नाव तयार होत आहे, सारांश। विजय आणि सुचित्रा यावरून कॉम्बिनेशन मुलाचं नाव तयार झालेलं आहे, सुयश। नंदन आणि स्वाती यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे, स्वानंद। अंश आणि स्वरा यावरून दुसरं कॉम्बिनेशन नाव तयार होत आहे, स्वरात। अनिल आणि सलोनी यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे, नील। प्रदीप आणि कोमल यावरून कुलदीप हे नाव तयार झालेलं आहे। जर वडिलांचं नाव कुणाल आणि आईचं नाव सुनीता असेल तर ह्यावरून सुंदर असं मुलाचं नाव तयार झालेलं आहे, संकुल। शरद आणि प्रियंका यावरून सुंदर असं प्रियांश ही मुलाचं नाव बनलेलं आहे। संजय आणि शोभा यावरून जयश हे अगदी सुंदर मुलाचं नाव तयार झालेलं आहे। अनिल आणि शीतल यावरून अतिशय कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे। पांडुरंग आणि मीनाक्षी यावरून पवन हे नाव तयार झालेलं आहे। पुढील नाव आहे पराग आणि सुजाता यावरून कॉम्बिनेशन मुलांचं नाव तयार झालेलं आहे, सारंग। पूजा आणि केतन यावरून तयार नाव झालेलं आहे, जतीन। हे देखील खूप सुंदर असं नाव आहे। गणेश आणि आरती यावरून नाव बनलेलं आहे, अंश। सचिन आणि कविता यावरून कॉम्बिनेशन नाव बनत आहे, कविश। संभाजी आणि रुपाली यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे, सारांश। संतोष आणि अश्विनी यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे, आशुतोष। नवनाथ आणि विद्या यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे, विनय। सीमा आणि कुणाल यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे, सकुल। मोनाली आणि राजेश यावरून नाव बनलेलं आहे, मोनीश। सुवर्णा आणि पराग यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे, सारंग। पूजा आणि गणेश यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेलं आहे, गजानन। देवयानी आणि शशांक यावरून कॉम्बिनेशन नाव बनलेलं आहे, देवांश। संदीप आणि कल्पना यावरून कॉम्बिनेशन नाव तयार झालेले आहे, संकल्प। अशीच नवनवीन मुलामुलींची नावे पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी घंटी बटनावर नक्की क्लिक करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।